नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 स्वाध्याय 2.3 यातील पहिलं गणित आहे 40/12. 40/12 भागिले, भागायचं म्हणजे त्याच्या व्यस्तानं, गुणाचं असतं गुणाकार व्यस्त करायचं. 10/4चा गुणाकार व्यस्त 4/10. 10 × 10, 10 × 40, 4 × 4, 4 × 3 12 बरोबर 4 × 4/3. पर्याय क्रमांक 4. दुसरा प्रश्न पुढील पर्याय 2/5, 6/5, 2/5 व 6/5 यांच्या दरम्यानचे परिमेय संख्या कोणती? 2/5 आणि 6/5 याच्या दरम्यान कोणत्या संख्या आहेत? 2/5 च्या दरम्यान 3/5 आहे, 4/5 आहे, 5/5 आहे. इतक्या संख्या आहेत. तर पर्यायातील यातील आहे 3/5 ही संख्या 2/5च्या दरम्यान आहे. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे सिमला या शहराचे तापमान 0°C खाली 7°C आहे, तर चिन्हाच्या साहाय्याने कसे दर्शवाल? 0°C खाली, शून्याच्या खाली किती आहे? 7°. डावीकडे ऋण संख्या असते म्हणून ऋण 7°C इतकं तापमान असणार आहे. शून्यापेक्षा 7°ने कमी, आणि कमी दर्शनासाठी आपण ऋण चिन्हाचा वापर करतो. ऋण 7°C. पर्याय क्रमांक 2. 2/7 व 6/7 या संख्येच्या दरम्यान क्रमाने येणाऱ्या 3 परिमेय संख्या पुढीलपैकी कोणत्या? 2/7 पुढं आहे 3/7, 4/7, 5/7 असेल, 6/7 या 3 संख्या 2/7 आणि 6/7च्या दरम्यान असतील. 3/7, 4/7, 5/7 आणि ह्या संख्या दर्शवणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. 3/7, 4/7, 5/7. पर्याय क्रमांक 3. यानंतर 5वा प्रश्न आहे 0 व ऋण 3/4 या दरम्यानच्या कोणत्याही 2 परिमेय संख्या पुढीलपैकी कोणत्या? आता 0 व ऋण 3/4 या दरम्यानच्या संख्या असणार आहेत दोन्ही ऋण संख्या. त्यामुळे पहिला पर्याय तर असण्याचा शक्यता नाहीच, आणि चौथाही असणार नाही, कारण 1.25 ही धनसंख्या दर्शवलेली आहे. आता हे 0 आहे, दुसरी संख्या ऋण 3/4 म्हणजे हे 0.75. दुसरा पर्याय दिलेला आहे ऋण 1/2 म्हणजेच आहे ऋण 0.50 आणि ऋण 3/11 ऋण 0.11 दोन्ही 22, 8 उरले 80 झाले, 11×7 77, 0.27. या दोन्ही संख्या 0.75 व ऋण 0.75 व 0 या 2 संख्यांच्या दरम्यान आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. आणि 6वा प्रश्न आहे 100 भागिले ऋण कंसात ऋण 8 गुणिले ऋण 3 वजा कंसात ऋण 42 भागिले 14 वजा 2. पदावलीच्या सूत्रानुसार कंचे भागू बेव किंवा बोडोमसच्या सूत्रानुसार आपल्याला सोडवायचं आहे. अधिक कंस, त्याच्या आतील कंस, गुणाकार किंवा भागाकार यापैकी जी क्रिया येईल ती क्रिया, बेरीज वजाबाकी यापैकी जी क्रिया येईल ती क्रिया करायची आहे. हे 100 भागिले आहे तसं राहील. चौकटी कंसात 8 आणि 3चा वजा 8 आणि वजा 3चा गुणाकार दोन्ही मायनस असल्यामुळे प्लस येईल. 8×3 = 24 वजा ऋण 42 भागिले 14. 14ने 42ला भागायचं. एक संख्या ऋण आहे, एक संख्या धन आहे, म्हणजेच उत्तर असेल ऋण. 14ने 42ला भागा. 14×3 = 42 वजा 2. 100 भागिले कंसात हे 24 वजा 3 वजा अधिक झालं, अधिक 3 वजा 2. 100 भागिले 24 अधिक 3 27, 27मधून 2 गेले 25. 100 25ला भागा, उत्तर येईल 4, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये दर्शवलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा प्रश्न 5/7 गुणिले 28/15 गुणिले 9/8 गुणिले 3 भागिले 9/2. अधिक कंसात सोडूया. जिथं भाग काढतो तिथं भाग काढवायचा आहे. 7×1 = 7, 7×4 = 28. पुन्हा 3×1 = 3, 3×5 = 15, 5×1 = 5, 5×5. आता 4×1 = 4, 4×2 = 8. वर राहिलेल्या अंशस्थानी 1 गुणिले 1 गुणिले 9 गुणिले 1 म्हणजेच हे 9 आलं.
खाली राहिलेलं 1 × 1 × 2 म्हणजे 2 भागायचं म्हणजे व्यस्तानं गुणायचं आहे. 2/9, 9×1 = 9, 2 बरोबर आलं उत्तर 1, जे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न आहे, चौकटीतील अंकांचा व चिन्हांचा वापर करून 112 किंमत येणारी पदावली पुढीलपैकी कोणती आहे? अशा प्रकारचा प्रश्न दिला की शक्यतो पर्यायाच्या मार्गाने जा म्हणजे उत्तर सोडवणं सोपं जाईल. आता पहिलाच पर्याय जर पाहिला आपण 5 + 2 = 7. पहिल्याच उत्तर पाहूया. 5 + 2 = 7 वजा 2 + 4 = 6 अधिक साहित्रिक 18/2 9 म्हणजे पहिला पर्याय असणार नाही. दुसऱ्याचा बघूया. दुसऱ्या पर्यायाची किंमत येईल 22 × 10 = 220 भागिले 2 + 9 + 5. 220ला 2 न भागा 110 आलं. 110 + 9 + 5 110 + 9 119 मधून 5 गेले 114 म्हणजे पर्याय क्रमांक 2 पण असणार नाही. आता तिसरा पर्याय दिलेला आहे 22 × 10 = 220. तिसऱ्याच उत्तर पाहूया. भागिले 2 + 9 + 7 220 भागिले 2 110 अधिक 9 + 7 110 अधिक 9 119 119 मधून 7 गेले 112 म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये जी पदावली आहे ज्या त्या चौकटीतील अंकांचाच वापर केलेला आहे 2 22 10 2 9 7 आणि ह्या 4 क्रिया वापरलेल्या आहेत, तर पर्याय क्रमांक 3चं उत्तर येईल 112 जे आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असेल. नंतर पुढील प्रश्न आहे 9वा प्रश्न. पुढील पदावलीत तिची किंमत किती यावी हे दिले आहे, तर किंमत येण्यासाठी योग्य पर्याय निवडा. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पर्यायच दिलेला आहे 18/6 + 3. यामध्ये योग्य ठिकाणी फक्त कंसाचा वापर आणि संख्यांची जिथं गरज आहे तिथं पुनरावृत्ती करायची आणि त्याची किंमत मात्र 2 आली पाहिजे. पहिल्या प्रश्नाचं पहिल्या पर्यायात जर उत्तर सोडवलं तर 18/3 6 + 6 = 12 येईल, जे असणार नाही. दुसऱ्या पर्यायाची किंमत येईल साहित्रिक 18 अधिक 3 9 18 = 12, हे सुद्धा असणार नाही. तिसरं दिलेलं आहे 18/6 3 अधिक 6/3 2 = 5, हे सुद्धा असणार नाही. आणि चौथा पर्याय दिलेला आहे 18/6 अधिक 3 कंस आधी सोडायचं 6 अधिक 3 झाले 9 18ला 9ने भागा उत्तर येईल 2, जे आपल्याला अपेक्षित उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 ही योग्य पदावली असेल. यानंतर पुढील प्रश्न दिलेला आहे पुढीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? भागाकाराचे उत्तर 24/5 असलं पाहिजे. यामध्ये 3 प्रश्न उत्तर 24/5 आहे आणि एकाचं नाही, तर त्यातला चुकीचा कोणता शोधायचा. पहिलं पाहूया आपण. -72 भागिले -15 दोन्ही ऋण आहेत, धन केलं. दोन्हीला समान संख्येनं 3 भागलं, 3 15 आलं, 3 2 6 1 उरले 12 झाले 24/5 म्हणजे पहिल्याच उत्तर 24/5 येतं. दुसरा पर्याय आहे 120 भागिले 25 दोन्हीला समान संख्येनं 5ने भागू, 5 5 25 5 2 10 25 म्हणजे याचं सुद्धा उत्तर येतं 24/5. तिसरं आहे -480 भागिले -100. यामध्ये दोन्ही संख्या ऋण आहेत, दोन्ही संख्या धन केल्या, शेवटचे 0 कटवले, दोन्हीला 2ने भाग जातो, 2 5 10 2 2 4 2 4 8 म्हणजे तिसऱ्या पर्यायातसुद्धा उत्तर 24/5 आहे. आणि चौथा पर्याय आहे 120 भागिले 5 5 1 5 5 2 10 25 याचं उत्तर फक्त 24 येतं, पण आपल्याला उत्तर अपेक्षित आहे 24/5, जे की पर्याय क्रमांक 4चा नाही, म्हणजे चुकीचा पर्याय पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतर 11वा प्रश्न आहे एका शहराचे तापमान दुपारी 12 वाजता 0°C वर 10° इतके होते. म्हणजे दुपारी 12 वाजता तापमान होते 10°C. किती होते? 10°C. आणि दर तासाला हे 2°C ड्रॉप होतं, म्हणजे ऋण होत जातं. तर 12 तासानंतर म्हणजे दुपारी 12 ते रात्री 12 हे झाले 12 तास. तर या 12 तासानंतर तापमान किती होईल? दर तासाला 2° ड्रॉप होतं, म्हणजे एकूण तापमान कमी झाले
12 तासाचे -2 बरोबर -24°C तापमान कमी होणार आहे. सुरुवातीचं होतं 10°C, नंतर कमी झालं एकूण 24°C. 10मधून 24 गेले, मोठी संख्या ऋण आहे. 24मधून 10 गेले 14, म्हणजे -14°C इतकं तापमान रात्री 12 वाजता असणार आहे, जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4मध्ये. त्यानंतर 12वा प्रश्न दिलेला आहे. -119/13 ही परिमेय संख्या ज्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान आहे त्या पूर्णांकाचा गुणाकार किती? -19/13 यासाठी आधी काय करायचं आहे आपल्याला? -119/13 -119/13 याचा भाग घालूया. म्हणजे ही संख्या त्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान आहे. तर संख्या दिलेली ऋण असल्यामुळं 13नं 119ला जर भागला तर 13 7 91, 13 8 4 2, 13 9 117, म्हणजे -9पेक्षा मोठी आहे संख्या. ऋण 9 आणि -10 या दोन संख्यांच्या दरम्यान -119/13 असणार आहे. ऋण 9पेक्षा लहान असणार आहे आणि ऋण 10पेक्षा मोठी असणार आहे, म्हणजे या दोन्हीच्या दरम्यान ही संख्या आहे. तर या दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला विचारला आहे. -9 × 10 किती? ऋण धन झालं, 9 10 90, म्हणजे या दोन संख्या -9 आणि -10 यांच्या दरम्यान आहे आणि दोन्हीचा गुणाकार 90 येतो, जे की पर्याय क्रमांक 2मध्ये दिलेलं आहे. 7/4 या परिमेय संख्येचे दशांश रूपांतर कोणते विचारलेलं आपल्याला? दशांश रूपांतर करण्यासाठी काय करतो आपण? अंशाला छेदाने भागतो. या 7ला 4नं भागायचं आपल्याला. 4 1 4, 7मधून 4 गेले, 3 उरले, 3ना भाग जात नाही तर दशांश चिन्ह दिला, 30 झाले. 4 7 28, 5 उरले, 28 2 उरले, 20 झाले. 4 5 20, म्हणजे याचं उत्तर असेल 1.75, जे की पर्याय क्रमांक 2मध्ये दिलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 14वा प्रश्न. -5/8 या संख्येचे दशांश रूप किती? ऋण सेम करायचं आपल्याला. 5ला दिलेल्या संख्याचा ऋण आहे, म्हणजे उत्तर ऋण असणार आहे. 5ला 8नं भागा, 8ला 5ला भाग जात नाही, 0 दिलं, दशांश इथं 50 झाले. 6चा भाग बसला, 48 झाले. 2 उरले, 20 झाले. 8 2 16, 4 उरले, 40 झाले. 8 5 40, म्हणजे उत्तर असेल ऋण 0.625 6 2 5, जे की पर्याय क्रमांक 2मध्ये दिलेले आहे. पुढील कोणती परिमेय संख्या सर्वात लहान आहे? आता आपल्याला माहीत आहे ऋण संख्या जितकी मोठी तितकी लहान असते. दिलेल्या पर्यायामध्ये ऋण 100 ही मोठी संख्या दिलेली आहे. 100 ही मोठी संख्या आहे, परंतु ऋण असल्यामुळे ही सगळ्यात लहान असणार आहे. ऋण 100 ही संख्या सर्वात लहान आहे. नंतर पुढील प्रश्न आहे 16वा प्रश्न. पुढीलपैकी कोणती परिमेय संख्या सर्वात मोठी आहे? आता यामध्ये दुसरी संख्या ती असणार नाही, कारण ही छेदाधिक आहे. या तिन्हीपैकी असणार आहे. या तिन्हीचा आपण आधीच दशांश रूप काढू, जे की आपल्याला सोपं जाईल. 15 5 75, 5चा भाग बसला, 5 उरले, 50 झाले. 15 3 45, म्हणजे 5.3 15 हे त्याचं दशांश रूप असणार आहे. तिसऱ्याचं आहे 4 आणि चौथ्याच असणार आहे 15 3 13 चौक 52. 13 चौक 52, 1 उरले, 10 झाले, भाग जात नाही. 13 7 91, म्हणजे 4.07. आता यामध्ये सगळ्यात मोठी आहे 5.3 आवर्ती, म्हणजेच 80/15 हा पूर्णांक किंवा ही परिमेय संख्या सगळ्यात मोठी परिमेय संख्या आहे. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील अचूक संबंध आहेत हे विचारलेलं आहे. ऋण संख्या ही धनसंख्यापेक्षा लहान असते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 असणारच नाही. त्याच पद्धतीनं 5/4 व ऋण 2/3 यामध्ये सुद्धा 2/3 मोठं दर्शवलेलं आहे, ते चुकीचं आहे. आता ऋण 2/3 व ऋण 1/3 यामध्ये बघायचं. आधी आपण दोघांचा छेद समान करून घेऊ, जे सोपं जाईल आपल्याला. 3 2 6, 2 2 4, ऋण 4 झालं. आणि दुसरा दिलेला आहे 6 ऋण 3 1 3, ऋण 3. आता छेद समान असताना ऋण 4 आणि ऋण 3मध्ये ऋण 3 मोठं आहे, परंतु इथं दर्शवलेलं आहे ऋण 4, हे सुद्धा चुकीचं असणार आहे. आता तिसरा जो पर्याय आहे यामध्ये छेद येईल 12, ऋण 15, 12, ऋण 8. आता छेद समान असताना ऋण 8 ही संख्या ऋण 15पेक्षा मोठी असणार आहे, जे अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. ऋण 1/2, ऋण 1/8, ऋण 1/3, ऋण 1/4 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता या सर्व दिलेल्या संख्यांचं निरीक्षण केलं तर याचा अंश समान आहे. अंश जर समान असेल तर
छेद मोठा, ती संख्या लहान, ती संख्या लहान होते. आता विचारलेलं आपल्याला सगळ्यात मोठी संख्या, म्हणजे छेद लहान असलेली संख्या मोठी होईल. म्हणजे 1/3 ही संख्या मोठी असेल, परंतु ती ऋण झाल्यामुळं ती लहान झाली. आणि 1/8 ही संख्या लहान असेल, पण ऋणचिन्ह असल्यामुळे ही संख्या झाली मोठी. म्हणजेच ऋण 1/8 ही संख्या मोठी असेल, जे की पर्याय क्रमांक 3मध्ये दिलेलं आहे. अशा पद्धतीने आपण स्वाध्याय 2.3 मधले प्रश्न सराव जे समस्या आहेत ते समस्या आपण पाहिलेल्या आहेत. उद्याच्या भागामध्ये आपण पुढील धडा, तिसरा जो धडा आहे त्या धड्यावरील प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. धन्यवाद.